26 मेला महाराष्ट्रात धोधो पाऊस पडला आणि त्यानंतर गेले काही दिवस पाऊस नेमका कुठे लपून बसला याचीच वाट सगळेजण पाहत आहेत. आता सलग पाऊस कधी पडणार आहे, पावसाचे पुढचे 2 दिवस कसे असणार आहेत, पेरणीसाठी योग्य वेळ कोणती आणि कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट सांगितलाय, या सगळ्याची माहिती आपण फटाफट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी आरती आवटी. आता दडी मारलेला पाऊस 13 जून पासून पुन्हा महाराष्ट्रात सक्रिय होणार आहे अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. या काळात मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाजही व्यक्त केला जातोय. रायगड आणि रत्नागिरीमध्ये 10 जूनला मध्यम पावसाचा इशारा देण्यात आलाय, तर दुसरीकडे सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. मुंबई, ठाणे आणि उपनगरामध्ये 12 जून नंतर पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला जातोय. पुढचे 2 दिवस विदर्भात पावसाची शक्यता नाहीये. उन्हाचे चटके नागरिकांना सहन करावे लागू शकतात. त्यामुळे बदलत्या वातावरणामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलंय. पुढील 24 तासात सातारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. आता 15 जून नंतर मान्सून सक्रिय झाल्यानंतर पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय घ्यावा असं हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितलंय. तुमच्या जिल्ह्यात पावसाचं वातावरण काय म्हणतंय आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करा.